राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनल वरती आज सय्यद सरांनी आज आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला भेट दी मुलाखत घेतोय। सर आज सामाजिक कार्यकर्ते किंवा उपाध्यक्ष मान खटाव उपाध्यक्ष प्रहार तर जनशक्ती तर सर आज आपण कार्य करत आहात, तर आज आपण कार्य करताय, तर आज तुम्हाला कसं वाटतं की आज आपण प्रहार शक्तीचे आज कार्य करता की बांधकाम कामगार असेल किंवा घर मंजूर योजना असेल किंवा विधवा बायकांची पेन्शन असेल, तर याची थोडीशी आम्हाला माहिती द्या। हे काम करत असताना मी 2 वर्ष झालं साहेबांसंग काम करतोय, पेशे साहेबांसंग। तर ह्या वरकुटे नगरीमध्ये बऱ्याच विधवा, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि बांधकाम कामगार याचं मी गरिबांचं काम प्रामाणिक करतोय। हे काम करीत असताना बऱ्याच अडचणी येतात, तहसीलदार, परत तलाठी, सर्कल, मग ते सर्व काम साहेबांच्या कानी घालून मी सर्व गरिबाला वरकोटे मसवड या बऱ्याच 120 लोकांचं मी आता काम केलंय। आता बांधकाम कामगार जे आहेत आमच्या वरकोटे मसवड बरेच बांधकाम कामगार आहेत, त्यांची मी नोंदणी करून घेतली। बऱ्याच बांधकाम कामगारांना भांड्याचं किट परत पेटी हे देण्याचा कार्यक्रम मी चालू ठेवलेला आहे। आता सर्व गावात मी विधवा, अपंग, निराधार यांचं प्रामाणिक काम करून आता येणारी 2024 ची आमदारकीची निवडणूक आहे। साहेब आमदारकीला बच्चूभाऊने तिकीट डिक्लेअर केलेलं आहे, तेव्हापासून आम्ही काम करतोय। आणि बच्चूभाऊने परवा दिवशी बी साहेबांना सांगितलेलं तुम्ही कामाला लागा। आम्ही सर्वजण प्रामाणिक साहेबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून, आणि गरिबाचं कोणतरी मान खटावमध्ये काम करणारा माणूस गरिबांचे, या गरिबांनी सर्वांनी पेशे साहेबांना मतदान करून, सर्वांनी एकजुटीने मतदान करून साहेबाला आमदार केल्यानंतर आज भांड्यासाठी कराडला जावं लागतंय। आज दहिवडीला उत्पन्नाच्या दाखल्याच्या सहीसाठी किंवा तलाठी इथून येतच नाही, त्याच्यासाठी दहिवडीला जावं लागतं। हे काम साहेब आमदार झाल्यानंतर कुठल्याही गरिबाला दहिवडी, कुठल्या बांधकाम कामगारला सातारा, कराडला भांड्यासाठी जावं लागणार नाही। साहेब आमदार झाले तर मसवडच्या गोडवांमध्ये साहेबांच्या ऑफिसमध्ये भांडी वाटता येतील। उद्या आमच्या सारख्या गरिबाचं कार्यालय आहे साहेबांचं कट्टर, त्या कार्यालयामध्ये साहेब आम्ही सांगू साहेब आमच्या लोकांचे आम्ही सर्व हित घेऊ, साहेब नाही म्हणत नाहीत। फक्त येणारी 2024 ची निवडणूक सर्व गरीब जनतेची निवडणुकीने सर्व गरीब जनतेने साहेबांना एकजुटीने मतदान करून साहेबाला आमदार करावं हेच आमची विनंती आहे। आणि मी सकाळी 8 ला ऑफिसला बसतो 10:30 वाजेपर्यंत, संध्याकाळी मी 2 तास असतो। आणि येणाऱ्या लोकांनी मी सांगितलंय सोमवार, गुरुवार, शनिवार माझ्याकडे 3 दिवस मी इथे ऑफिसचं काम प्रामाणिक करतो। रविवारी मला फोन आला तरी मी सर्कल तलाठी साहेबांच्या संपर्कात राहून बऱ्याच लोकांची मी गरिबांची कामं केलेत। अजून बी इथून पुढे बी सर्व गरिबांची कामं करणार आहे। आणि गरिबाला माझी एवढीच विनंती आहे की सर्वांनी साहेबाला आमदारकीला 2024 ला आपण सर्वांनी निवडून आणायचं आहे, एकजुटीने मतदान करायचं आहे। कुठलाही राजकारण डोक्यात न करताना मी हे काम करतोय आणि 2024 ला साहेबाला आमदार करण्याचं एवढंच ध्येय आहे, दुसरं कुठलंही आमचं ध्येय नाही। तर साहेबांचा म्हणजे प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे तुमच्या आणि साहेबांची ओळख कशी झाली? मी साहेबांकडे 2021 ला माझी साहेबांची ओळख झाली। मी काम करत होतो, मी बांधकाम कामगार काम करत असताना साहेबांची माझी ओळख झाली आणि साहेबांनी मला सही शिक्का दिला। साहेबांनी मला विचारलं काम कुठं करतोय, मी सांगितलं मिस्त्रीकडे मी काम करतोय। बरेच वेळा साहेबांनी मला सही शिक्का दिलं। माझ्यासाठी साहेबांनी बांधकाम विभागाला बऱ्याच वेळा फोन केले, माझा रिझल्ट मारत होते। आणि मग ते काम करत असताना मी साहेबांपाशी हमेशा जायचो। साहेबांना माझे स्वभाव आवडले, मला साहेबांचा विचार पटल्यामुळं मग साहेबांनी माझ्या कार्यालय मला साहेबांनी चालू करायला सांगितलं। आणि माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला स्वतः दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र शासन बच्चूभाऊ कडू ह्या उद्घाटनाला आलते। साहेबांनी गावातले लोक म्हणत होते काहीतरी काम करतोय, पण हे काम करत असताना साहेबांच्या खांद्याला मी बऱ्याच गरीब विधवा अपंगाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे। बऱ्याच लोकांनी पेन्शन येते, मला लोक बरेच फोन करतात की पेन्शन झाली, पेन्शन आली नाही। मी सर्वांनी फोन करून बँकेत विचारतो, मसवडला हेलपाटा करू नका। साहेबांचा स्वभाव हा गरिबासाठी आहे आणि माझाही स्वभाव गरिबासाठीच आहे। तर सर तुमचं काम खूप सुंदर आहे। एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आज आपण जे त्यातून प्रवास सुरू केला की आज आपण उपाध्यक्ष म्हणून पदावरती आहात मान खटावमध्ये, तर ज्यावेळेस तुम्ही पद वगैरे घेतलं त्यावेळेस काय म्हणजे त्या पदाचा तुम्हाला फायदा झाला का? त्या पदापासून मला बराच फायदा, मी गरिबांच्या कामासाठीच करतोय, माझ्या स्वतः वैयक्तिक कामासाठी नाही करत ते।
मी गरिबासाठी साहेब मला देवडीला पाठवतात. आज माझ्याकडे साहेबांनी दुसरी एक जबाबदारी साताऱ्याचे बांधकाम विभागाची दिली. ते बी अधिकाऱ्यांनी मी सर्व साहेबांचा निरोप पोचवून बऱ्याच बांधकाम कामगाराला न्याय दिलाय. मी आता 100 ते 200 लोकांनी भांड्याचं किट वाटप केले, 70 ते 80 लोकांनी पेटी वाटप केले. अजून या आचारसंहिता लागोस तर मी 100 ते 200 लोकांनी पेटी आणि भांड्याचं किट आणि शैक्षणिक मुलांनी बांधकाम कामगारासाठी मी सातारला जातो आणि साहेबांच्या खांद्याला प्रामाणिक काम करणारा मी कार्यकर्ता आहे. तर सर पुढच्या युवा पिढी असेल किंवा पुढच्या जे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील तर त्यांना तुम्ही काय म्हणजे मेसेज काय द्याल? मी सर्व पदाधिकारी हे सांगतोय की साहेबांचे साहेब आमदार झाल्याशिवाय आणि साहेब कुठल्या मोठ्या पदावर असल्याशिवाय आपल्याला कार्य करता येणार नाही. आणि साहेब आमदार होतील तेव्हा गरीब जनतेला न्याय भरपूर मिळण्याचं काम होईल आणि गरिबांच्या सर्व समस्या सुटतील. तर सर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल मी संवादक शिवभक्त आकाश शिंदे आपल्या मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.